भेटू तुम्हाला डायरेक्ट नाशिक. आता ट्रेन मध्ये पूर्ण कॉल होणार आहे आणि 1.5 घंटा डिले आहे आमची ट्रेन अजून पण. हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू दी न्यू अनदर एपिसोड. तर मित्रांनो, आज चाललो आम्ही फायनली नाशिक. आज आमची ट्रेन आहे 10:30 वाजता आणि आज चाललो आम्ही नाशिक. पूर्ण आमची गँग आहे नाशिकला जाणारी, कारण आम्हाला जायचं आहे हरिहर फोर्ट नाशिक. आणि हे लालावर पूर्ण रेडी आहे, पहा एकदम सूटबूट मध्ये रेडी राहते. आता ऊन पण आहे, घाम पण येतात गाईज. चलो भेटू डायरेक्ट. आता आमची गाडी पण रेडी आहे आणि आम्ही पण रेडी आहे. आम्ही इथून बडनेरापर्यंत गाडीने जाणार आहे, आमची काका सोडून देणार आहे आणि तिथून आम्ही जाणार आहे ट्रेननं. चलो गाईज. चॅनलचे मालक इथं आहे आमचे काका. आम्हाला रेल्वे स्टेशनवर सोडून देणार. सगळ्यात बदमाश फक्त याची काळजी आहे आम्हाला. बाय 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 गाईज. गाईज बाय बाय. A few moments later. गाईज आज मेमो वाटला आम्हाला. त्या काकाला विचारतो आम्ही, पलटून येते काय? पलटून येतं काय? नाही नाही, पलटून येतं का? पलटून पतिक टायर पंचर झाला तिचा, पलटून काहीच गेला आमचा मेमो. सकाळी उठत दुसऱ्या दिवशी जेवण पण करायचं 7-8 वाजेपर्यंत. मी 7-8 म्हणजे नाश्ता बिस्ता वाटलं जेवण करू. नागून पण घरी तर आमचा जो मेमो होता ना तो गेला आहे तिकडे. ते काय झालं त्यातलं, पलटून आला गेला आहे, पंक्चर झाला तो. आणि आता झाला दुसरा. तर पा एवढी पूर्ण भीड आहे रेल्वे स्टेशनला. टायरचं प्रेशर चेक करायला गेला आणि त्याचा जो टायरचा प्रेशर आहे ते मेमोचा तो चेक करायला गेला. आणि लोक बाहेर संडास लागली, संडास करायला गेला आहे गाईस. हे सगळं एका दमान आलं म्हणून आता 1 घंटा डिले आहे म्हणजे आमचा मेमो. चलो गाईस. तर मित्रांनो, विषय असा झाला, आमचा फोटो वगैरे सेशन पूर्ण आटोपलेला आहे आणि आम्ही रीलसाठी पण पूर्ण कॉन्टेंट काढलं. आणि बाई एवढी गँग आहे आपली पूर्ण येणार. दिस इंट्रोड्यूस हर्षल क्षीरसागर, द फोटोग्राफर ऑफ देवरवाडा. सार्थक कदम. इथे आपली गँगच आहे. पुष्पा, वैभव दादा. काय आहे दादा आपलं नाव? अनुराग भाऊ. आणि इकडे जाने मैने पहचाने, निकनेम ऑफ बुमरा, वेदांत वानकडे. नाही एवढं नाही, हे आमचं पूर्ण आहे. हे पहा, एवढं आम्ही लगेच घेऊन चाललो आणि भेटू तुम्हाला डायरेक्ट नाशिक. आता ट्रेनमध्ये पूर्ण कॉल होणार आहे आणि 1.5 घंटा डिले आहे आमची ट्रेन. अजूनपर्यंत 10 वाजताची होती पण अजून आली नाही गाईस. चलो, अजून गर्दी वाढत आहे. गीतांजलीची होती ज्यामध्ये अर्धी पॅसेंजर चालले गेले असते, ज्यांना शेगाव वगैरे जायचं आहे ते. पण ते नाही काय, हेच झालं म्हणजे विषय गंभीर झाला त्यांचा. काहीच मला भूक लागली. 4 घंटे डिले. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा, बता रहे हैं हम. एक ट्रेन जर या रोडवर जाणारी 4 घंटे डिले असेल तर सगळेजण त्या ट्रेन मधले पॅसेंजर मेमोतच येणार आहे. तर पहा गर्दी पूर्ण असं पॅसेंजर भरून आहे. पहा लोक इकडे तिकडे पूर्ण बसून आहे. पहा यावर पण. तर मंडळींनो, विषय असा झाला आहे की आमची मित्र जे आहे ते तिकडे चालले 3 जण. हे चालले आहेत तैकिका कक्षेमध्ये, कारण ट्रेन हे डिले होत आहे. अजून 1 घंटा झाला. आता 1.5 घंटा झाला आम्ही इथे येऊन. तर आम्ही काही आता वाट नाही पाहू शकत, कारण एक दुसरी पण नाही येऊ राहिली, कोणतीच नाही. सगळी म्हणजे काहीतरी विषय झाला असं गंभीर. हो, आता काय झालं काही. चलो, हे आमचा काशी आहे, त्यांना आता पालघट म्हणून घेतलाय. अरे मजा वाटू राहिली. खाली काय, खाली बस असते काय? हा, काही नाही. हे लगेज आहे, आपली बॅग. हे नाही हवेच आहे आपली बॅग. याच्यात कलर चेंज दिसते काय याचे. हा, तर आमचा मेमो जो आहे तो आता पलटून आलाय गाईस. हे बघा येऊन राहिला तिकडे पलटू आले. त्याचा फोन काही येऊन राहिला. तर मित्रांनो, आता नाही काय आम्ही चाललो आहे आणि काना नाही का लढत आहे. त्याला आणला आम्ही आज आहे ना, लढत होता पा. आता जायला आणला भेटाले आणि जायचं आहे म्हणजे. तर मित्रांनो, आमची
ट्रेन जी आहे आता भरधाव वेगाने निघाली आहे. थोडीशी मराठी चांगली बोलायला लागेल कारण विदर्भीयनला आहे आपल्यासोबत. हां जर काका आमच्यासोबत आहे, प्रतीक आहे इकडे, इकडे सार्थक आहे, जे आमची मंडळी इकडे काशी ते सगळे नाही काय. इकडे आपला मित्र पण आहे काहीच. आणि हा वैभव लाला याला वरतं बसवला आहे आम्ही. या वरतून गेम खेळत आणि हा जो आहे बुमराह काढून खेळते कारण याची ब्राईटनेस पाहिजे बाहेरची. त्याच्या मोबाईलला ब्राईटनेस कमी आहे. सब पबजी वाले और हम भी अभी बैठ के यहाँ पे याची गणच नाही आली म्हणते पा काका पण आहे आपल्या सोबत. याची गण नाही आली, याची गण घेतल्यावर गण नाही म्हणते. तर मित्रांनो इथं आमची स्टेशनवर ट्रेन थांबली आहे आणि कैची महाराजाची जो आमचा कॅट आहे तो वैभवाशी दिला आहे. मी पहा आता कैची प्युअर आता चालू होणार आहे इथं आमचा गेम पत्तेल. कोण नाही नाही इथं आम्ही पण ना 100 500च्या नोटा. ह्या वेळ मी मोगा चालला. हा 2 काय 9 पाणी का किती पाणी नाही 3 पाणी हेच करू ना फक्त. तर मित्रांनो इथं विषय असा उरायला यायचा थंड पाणी वाढल गाईस. पहा गाईस हे पहा हेवाले पत्ते माय आहे आणि ह्याने का टकरीला देऊ राहिले. पहा हे पहिली इकडली, हे दुसरी आणि हे तिसरी. पाय रे वैभव हे एवढं असून तर हे आपल्याला म्हणत असन पाय ना 3ही आयटम भरले आहे. चल या नॉर्ग्या बसलाय तू इथून व्हिडिओ काढ बघतोय. चला चला पुरा व्हिडिओ काढतोय नॉर्ग्याचा. ऑल्टी पॉल्टी केली तर ढुंगणार लात मारी. हे 3 सत्ते चौड्या मेला बेला बेला गेला पहिला पहिला सांग दुसरा लोक पहिला टाकला तुला टाकला लोक लावायचे एवढा वेळ असते काय उचले. चालला पयात चालला प्रयात चालला 8-9 10 परेल दुर्वीची. तुमचा बारी आहे. मी काय म्हणतो तिसरा गेम मी मारतो. डबल एक दाखवा 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 काहीच दाखवा दाखवा हे जमत नाही. साठन दे एकदम आपला झाला काही साठन दे दिले. 40 गाव अरे अरे चल झाला नाही. हे वाले पत्ते बोलवर नाही ना. हे पत्ते काही हे आपले नाही का पूर्ण. चल दाखव तू दाखव. अबे पहिले दाखव ते वाले. बरोबर परला का चालले चला एक त्याला साईडला घे. दोघांचाच गेम आहे. अबे बाजू पकड चला एक के चालले हे पकडा. दुसरा दाखला बोला रंडी शेवट चला कलर बोला सत्याचा कलर आहे. हाँ जीत गए हम भाई जीत गए सेकंड राउंड भी जीत गए. ये बुमराह को दी मुरली काही जिथं लवेट झाला आणि खेळतोच राहिला गेम. तुम्हाला वाटत असन काही बा हे लय दूर दुसरा कलर आहे. जस्ट अकोला पण याचा अकोला पण याचा आहे. आणि इथं चालू आहे यांचा गेम खेळणं. म्हणजे मी पण खेळता यात. हे बा यांचे आहे शेवट या काहीच नाही म्हणजे पोका गेला. आणि एवढं वेळ आम्ही बघतो त्याला आता जस्ट ट्रेन चालू झाली म्हणजे जवळपास अर्धा पाऊण तास एकाच जागी ट्रेन थांबून होती. अर्धा पाऊण तास गाईज. चला दादा बाय बाय. या भेटू. हो भेटू. देवरवाडा या गाईज. तर गाईज इथं नाही का आम्ही शेगाव मध्ये पोहोचलो आहे. आणि इथं बा खालून दिसतं तुम्हाला बम गर्दी आहे पण लोक. आणि इथं आमची मंडळी पूर्ण झोपली आहे. इथं आता झोपायला लागत तुम्हाला. आणि मी पण जागा घेतली आहे. लालाची एक झोप झाली, याची झाली, ह्या उठला हे झालं.
काही आता मी पाणी पितो आणि आता माझा झोपाची बारी आलेली आहे गाईस. आणि माझ्यानं चार्जिंग लावला मोबाईल. आणि माझा असा विषय आहे का आता इथपर्यंत मी ब्लॉग एडिट करतो आणि नंतर बघू आता काय. गाइस बहुत मजा है गाइस. गाइस इधर तो बहुत मजा है गाइस. ऐसा लग रहा है गाइस इधर नासिक चालू होने के पहले ठंडा ठंडा मौसम. ओ ये देखो गाइस नासिक पहुंचने गई है और चालू हो गया यहाँ से बारिश. याच कारणानं गडाचे गडकिल्ले बंद असतात गाइस. बहुत मजा है गाइस इथं. वेदांत दिल खुश. ओहो गाइस सब लोग पाउस का मजा उठाते हुए. गाइस हमारा विषय तो ऐसा हो गया जो हिरेन जी ने अभी खिड़की लगा दी और इधर पूरा का पूरा हमारी ट्रेन गीली हो गई गाइस. गाइस हमारी ट्रेन में पानी पानी हो गया. ये देखो सब मौसम का आनंद उठाते हुए ये देखो सब अभी बंद कर रहे गाइस. ये देखो ये बहुत तूफान आंधी आने वाली है. देखो गाइस कुछ भी दिख भी रहा. ये तो बारिश की शुरुआत है. शुरुआत में हमारे ही कोच बिक गया गाइस. ये इधर कुछ नहीं बिक गया नहीं हमारे ही कोच बिक गया. अभी तो हमको गाइस इथं विषय असा झालाय बा पूर्ण त्या ट्रेन काय पूर्ण आमच्या लोक पूर्ण उतरून गेले ट्रेन मधले. शाळेत ट्रेनचा चक्का यावेळेस पंक्चर झालाय बा. आमची मंडळी तर दुसऱ्या पटरीवर गेले. हे तर बाई विचारात काय चार बसू राहिले पाईपावर. तर मित्रांनो अशाच आम्ही थाटामाटात आता पोहोचलोय जस्ट नाशिक मध्ये. पहा आम्ही आमचं लगेज वगैरे घेऊन निघतो डायरेक्ट आता त्र्यंबकेश्वर. आता जातो पहिले बस स्टॉपवर जाऊन त्र्यंबकेश्वर. जास्त व्हिडिओ शूट नाही करत तिथं कारण पूर्ण गडबड झाली आहे आणि पटपट निघून जायचं आता त्र्यंबकेश्वरसाठी. चलो गाईस. गाईस हे पहा गर्दी पूर्ण लोक आले. आणि हे आहे हे सगळे इलेक्ट्रिक आले. पाहिजे रे इलेक्ट्रिक काय झालेस ना. चलो गाईस. गाईज नाशिक चांगली आहे गाईज. आमच्या पडण्यात पण नाही असं नाशिक मध्ये आहे. चलो मित्रांनो हे जे आहे ना हे पूर्ण आता आलेली गर्दी आहे. आणि आता जस्ट आम्ही नाशिक मध्ये पोहोचतो आणि आता जातो आम्ही पहिले बस स्टॉपवर आणि तिथून जाऊ आपण त्र्यंबकेश्वर जायचं. कारण आमचा आता विषय होणार आहे कारण आम्हाला काही गव्हर्नमेंट बस भेटली तर फारच ठीक. एखादी लास्ट टाइम वगैरे राहिला तर आम्ही कॅब बुक करू पण जाऊ आज त्र्यंबकेश्वर गाईज. चलो गाईज जुगाड जर नाही जमला ना गाईज असंच आम्ही झोपणार आहे. हे असं पाय किती गर्दी राहते असं झोपत जाऊ आम्ही गाईज. गाईज आम्हाला नाही का आमची मुंबई आठवली. असंच नाही का आम्ही झोपत होतो मुंबईत 4-5 दिवस. तुम्हाला रियालिटी सांगतो गरीब याच्यावर चांगलं होतं पण काऊन झोपा आम्ही याचाही विषय होता कारण आमच्याशी पैसे वगैरे होते पण तिथले खूपच महाग आहे म्हणून आम्ही गेली असं झोपत जाऊ रस्त्यावर. आणि ह्या नाशिक एकदम खतरनाक आहे गाईज नाशिक. आणि हे नाशिकचं रेल्वे स्टेशन. थँक्यू सो मच गाईज. तर विषय असा आलाय त्यांनी सांगितलं आम्हाला पहिले त्र्यंबकेश्वर बस स्टॉपवर हे काय म्हणते गाईज मला काही समजून नाही राहिलं. कुठं चालले इकडे चालले का तिकडे चालले तिकडे चालले संजय नगर कुठं चालले. मित्रांनो आता आम्ही आलो होतो नाशिक मध्ये. इथं असं आव्हान झालंय का आम्हाला नाही काय बाकीचे लोक लँग्वेज मेन म्हणजे नाही का थोडीशी लँग्वेज चेंज आहे ना. सगळे असे बुमलते इथं पाहिजे ग्रुपला मॅनेजमेंट. इथं काहीच मॅनेजमेंट नाही. सगळं मॅनेजमेंट आहे पण आमचं मॅनेजमेंट नाही का ह्या ट्रेन न केलं. आम्ही जर इथं 7 वाजेपर्यंत पोहोचतो सगळं मॅनेजमेंट बरोबर होतं म्हणजे इथून बस भेटली असते आणि सगळं होतं. पण आता काय करता बसची गलती आहे. आणि आता एक दादा भेटले आम्हाला. ते आम्हाला सोडून देणार आहे. ते दादा आहे आणि अशा बस होत्या पण त्या काय भेटल्या नाही आम्हाला काहीच. चलो तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे नाशिकच्या बस स्टॉपवर. आणि इथं आपली चौकशी करायची आहे. धावपळ चालू आहे सगळी कारण इथून आम्हाला बस भेटली पाहिजे. सपकाने जायचं आहे त्र्यंबक म्हणजे इथं त्र्यंबक म्हणजे आम्ही त्र्यंबकेश्वर म्हणतो गाईस. खतरनाक असं बस स्टॉप आहे पा. लक्झरियस फिलिंग. चलो गाईस फास्ट. एअर कूलंट
हे बस स्टॉप आहे गाईज. हा गाईज अबे हे बस ओल्वो हे महाराष्ट्र ओल्वो काय झूठ पे झूठ बोलती जा रही है. शर्म नहीं आती. जिस दिन से मिली है उस दिन तक झूठ पे झूठ बोलती जा रही है. अबे ओल्वो गाईज बस हा. जय शिवनेरी गाईज. आरवीज कुठं आहे अबे एअर कंडिशनर. पुणे जाणाऱ्या प्रवाशांसाठी आणि त्यांच्या इकडच्यासाठी त्यांनी MSRTC पुणे गाईज पुणे संगमनेर. इथं असा विषय असा येऊ राहिला बस स्टॉप एवढा मोठा आहे बा. त्याच्या साईडनं बसा अशा उभ्या आहे बा. 60-70 बसा अशा इथं उभ्या आहे. ह्या तर अलगच इकडच्या मोजल्याच नाही. आणि ज्या इकडे प्रायव्हेट बस आहे त्या अलगच, ज्या गॅरेज लागल्या असेल त्या अलगच गाईज. आणि आम्हाला त्यामध्ये छोट्या बस स्टॉप. छोटं मोठं आम्हाला काय माहित. आता आम्ही झालो छोट्या बस स्टॉपवर. तो मोठा वोल्वोची 1 करोडची ट्रॅव्हल्स गाईज. इथं बस 1 करोडच्या पुणे जासाठी. अप्रतिम नाशिक आहे गाईज. ग्रेट सिटी ऑफ नाशिक. कसं वाटलं? मजा येऊ राहिली काय? जिरली साहेबाची बॅगाती घेऊन आला. एनर्जी अजून 70% एनर्जी आहे. 70% आहे गाईज. ऐत पडत नाही काय होते तर याचा तर विषयच नाही. खालीच ठेवा लागते. तो अलगच उभा आहे. त्याची निगेटिव्ह मध्ये गेली. लेखन खाल्ली काही एनर्जी त्याची. काय शिवाय बस स्टॉप आहे इथं. तर मित्रांनो इथं आम्हाला गाडी भेटली आहे आणि आपण डायरेक्ट त्र्यंबकेश्वर नॉन स्टॉप. बस भेटली आपल्याला आता डायरेक्ट नॉन स्टॉप. थोडं काहीतरी गेलं काही समजून नाही राहिलं. थोडं डायरेक्ट त्र्यंबकेश्वर मध्ये गेल्यावर